मुसाफिर कॅफे नावाची नवीन वेब सिरीज आली आणि इंटरेस्टिंगली त्याच्यामध्ये स्वतःची स्वप्न, स्वतःचं करिअर आणि स्वतःची रिलेशनशिप याच्यातला जो कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्याकडे बघण्याचा एक वेगळा आणि इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेला आहे. आपण एक जनरेशन बघितली ज्याच्यामध्ये सातत्याने बऱ्याच लोकांनी आपल्या करिअरसाठी आपल्या ड्रीम सॅक्रिफाईस केले आहेत आणि याच जनरेशनमध्ये आपण हेही बघितलं आहे की रिलेशनशिप वाचवण्यासाठी, खास करून लग्न वाचवण्यासाठी एस्पेशली स्त्रियांनी, मुलींनी आपले करिअर्स आणि आपले ड्रीम्स सॅक्रिफाईस केलेले आहेत. परंतु ही जनरेशन थोडासा वेगळा विचार करण्याचा प्रयत्न करते आणि या सीरीजमधले जे कॅरेक्टर्स आहेत त्यांनी हा कॉन्फ्लिक्ट वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा विचार जरूर मांडलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये चंदर आहे, तो हाय पेड जॉब करिअर सोडून मसुरीमध्ये जाऊन कॅफे काढण्याचा विचार करतो, परंतु तो रिलेशनशिपच्या कॉन्फ्लिक्टमधनं बाहेर आलेला नाही आहे. ज्याच्यामध्ये सुधा आहे, सुधा छोट्या शहरातनं मोठ्या शहरामध्ये वकील होण्याचं एक स्वप्न तिने बघितलेलं आहे. ते पूर्ण करण्यासाठी ती रिलेशनशिप सॅक्रिफाईस करते, परंतु त्याच्या कॉन्फ्लिक्टमधनं ती बाहेर येऊ शकत नाही. आणि प्रीती आहे, प्रीती दुसऱ्याचं स्वप्न अंगीकारते कारण तिला ती रिलेशनशिप महत्त्वाची वाटते, परंतु त्या रिलेशनशिपमध्ये पण अजून तिला पूर्णपणे स्टेबिलिटी मिळाली नाही आहे. वेगवेगळा पर्स्पेक्टिव्ह, वेगवेगळा बघण्याचा दृष्टिकोन आहे. याच्यातही कोणीही बरोबर किंवा चूक असं नाही. कधी आपल्याला चंदर बरोबर वाटतो, कधी सुधा बरोबर वाटते, कधी आपल्याला प्रीतीची दया येते. आपण ही सिरीज बघाल त्यावेळी आपण नक्कीच एका कुठल्या तरी कॅरेक्टरबरोबर रिलेट व्हाल, पण सांगण्याचा मुद्दा असा की हा कॉन्फ्लिक्ट आपण आपल्या पुरता सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्याला जर का सॅटिस्फॅक्टरी लाईफ जगायचं असेल तर स्वप्न, करिअर आणि रिलेशनशिप याचा कुठेतरी मेळ घालणं अत्यंत गरजेचं आहे.